नमस्कार पॅरेंट्स. आजचा टॉपिक खूप महत्वाचा आहे. तुमचं लहान बाळ खूप चिडचिड करतो का आणि तुम्ही काय करायचं आहे? बाळ 2 वर्षात झालं, आता कुठे बाहेर जायचं म्हटलं की लगेच हट्टीपणा सुरू होतो. बिस्किट नाही दिलं तर जमिनीवर बसून तो रडायला लागतो. रात्री झोपायला नाहीच म्हणतो आणि मग आई बाबा पूर्णपणे वैतागलेले असतात. आणि मग प्रश्न पडतो, हे सगळं वागणं बिघडलंय का हे नॉर्मल आहे? याला म्हणतात टेम्पर टँट्रम्स. आणि ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. 1 ते 4 वर्ष दरम्यान बाळ इमोशनली विकसित होत असतो. त्याला अजून शब्दांमध्ये काही भावना व्यक्त करता येत नाही. मग तो काय करतो? हे सगळं रडून ओरडून झटकूनच तो बाहेर काढतो. पालक म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे? तर पहिली गोष्ट, शांत राहा. तुम्ही आरडाओरडा करू नका. तुमचा संयम हीच बाळासाठी पहिली शिकवण आहे. बाळ सुरक्षित आहे का ते बघायचं आहे. घरात असेल तर थोडा वेळ त्याला रडू द्या, पण नजरेआड करू नका. भावना त्याच्या स्वीकारा. हो, तुला खूप राग आलाय हे मला माहित आहे. हे शब्द असे त्याला समजून घेण्यासारखे आहेत. लगेच हट्ट करू नका, नाही तर त्याला कळेल की रडल्याशिवाय काहीही मिळत नाही. जेवण, झोप, खेळ याची सगळ्यांची वेळ ठरवायची आहे. भूक लागली, थकवा आला, स्क्रीन टाइम ह्याच्यावर सगळी मर्यादा ठेवायच्या आहेत. आणि हा मुलगा किती त्रासदायक आहे असं सारखं सारखं म्हणू नका, नाही त्याचा कॉन्फिडन्स लूज होईल. लक्षात ठेवा, बाळ ओरडतो आहे कारण त्याला शब्द नाही आहेत, पण त्याच्या भावना त्याच्यात तुम्ही समजून घेण्याची गरज जास्त आहे. तुमचं बाळ पण हट्टीपणा करतो का हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.